रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तात्काळ होकार. राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती. सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता, होडगी रस्ता, MIDCतील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ होकार दिला. जिल्हा वार्षिक नियोजन बैठक राज्यस्तर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रमुख उपस्थिती होती. आमदार देवेंद्र कोटे म्हणाले, शहराचा विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा. त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि ओडगी रस्ता, MIDCतील रस्त्यांकरिता लागणारा निधी 75% राज्य शासन आणि 25% उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून 75% राज्य शासन आणि 25% जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या मागणीला तात्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले. अक्कलकोट रस्ता, MIDC आणि होडगी रस्ता, MIDCतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता, MIDCतील रस्त्यांसह इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराचा विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळे शहरातील तसेच MIDC परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे. साहेब, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे, तर DPDC मधून थोडा वाढीव निधी महापालिकेसाठी मिळावा. विशेष करून DP रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता आहे. आणि जे अक्कलकोट रोड MIDC ला आपण मंजुरी देण्याचे सांगितले साहेब, 75% स्टेट आणि 25% DPDCतच मिळावी. आता जो निर्णय झालाय तो उद्योजकांकडनं 25% घ्या म्हणून झालाय, तर ते त्रासदायक आहे. आपण त्याला DPDCतनं मंजुरी देण्याबाबतच्या सूचना द्याव्यात ही विनंती आहे साहेब. ठीक आहे. हो साहेब. ठीक आहे. सोलापूर. धन्यवाद. या बैठकीस आमदार देवेंद्र कोटे, प्रभारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.